मित्रमैत्रिणींनो, आता आम्ही चाललोय बघा संगम घाटावरती म्हणजे कृष्णा घाटावरती भरपूर गर्दी आहे बघा. लहान मुलांना खेळायचं वगैरे काय काय आहे तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकते, तर तुम्ही बघू शकता. तर आता भरपूर गर्दी आहे बघा. हे बघा लहान मुलांच्या गाड्या बिड्या आहेत. तर माझी मुलगी आणि मी तर आम्ही निघालोय घाटावर. हे तू पुढं बघ ना, इथे लहान मुलांसाठी बघा खूप खेळायला वगैरे आणि खूप गर्दी असते. दर मंगळवारी असतं इथे. मंगळवारचंच असते जास्त नाही, रोजच असते. मी पण पहिल्यांदाच येते. तर आपण व्हिडिओ बघत राहावं, काय काय मजा आहे ते बघायची. बंद हे भूतांना ऐका ना, मला भूक लागली. त्याचं खाऊया का पहिला? आता काय भूक लागल्या मोगल्या, काय तर खाऊया की मला. ठीक आहे, बसवा मम्मी, खाना बसवा, मी वडापाव खाऊन येते. बस ना, बस दादाच्या मागे बसायचं, दादाच्या मागे, काकाच्या मागे बस. इथे घोडे बिडे आहेत लहान मुलांना बसून फिरवण्यासाठी. तर आता आमच्या 2 मुलांना बसवणार आहे, दोघांना एकदम की हा बसा कमानी का. आता आम्ही इथे या दोघांना बसवलंय, फिरवून आणणार आहे. तर आता हे दोघे चाललेत घोड्यावर बसून, तर मी यांच्या पाठीमागे आहे. तर आपण फिरवून आणल्याच्या नंतर बघूया. तर हा एक राऊंड मारून झालेला आहे. तर एक राऊंड तर मारलेला आहे. आता माझा आवाज तुम्हाला येईल किंवा नाही येईल, कारण का इथे माझ्याकडे माईक नाही आहे. तर इथे एक राऊंडचे 50 रुपये द्यायचे आपण. झाले, संपला एक राऊंड मारून. कसं वाटलं आणि का? एकदम मस्त. तर आता आपण कृष्णा नदीच्या बघा, तुम्ही बघू शकता नदीवरती बोट वगैरे सर्व काही आहे. लहान मुलांना खेळायसारखं पण आहे. ते पण पैसे देऊनच खेळायचं आहे आपल्याला, फ्रीमध्ये काहीच नाही आहे. टाटा, इकडे बघू शकता बोट वगैरे आहे. तर तुम्ही बघू शकताय बघा, नदीमध्ये आम्ही आलेला. तिथं बोट वगैरे आहे. आता बघा मित्रांनो, ह्या नदीचा 90 अंशाच्या मध्येने काटकोरामध्ये संगम झालेला आहे कृष्णा कोयनाच्या नदीचा इथे. तर आता मला वरतून ते दाखवता येणार नाही, कारण इकडे पाळणे वगैरे आहे. मग मी वरतून तुम्हाला दाखवलं असतं. इथे मधोमध संगम झालेला आहे कृष्णा कोयना नदीचा.
90 अंशाच्या काटकोनामध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर इथे खूप गर्दी पण आहे आता लहान मुलांना वगैरे खेळायला. बोटिंग पण आहे, पण आम्ही काय बोटिंगमध्ये बसणार नाही आहे. आता आपण आणखीन काय काय बघूया. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे की नाही पोचतो आहे मला माहिती नाही. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मुलांना ट्रेनमध्ये वगैरे बसवायला घेऊन जायचं. तर आता मी तिकडे तुम्हाला घेऊन जाते. हे कराडमधलं आहे. तर काय आहे ना, माझ्याकडे माईक नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जरा बाहेरचा आवाज होऊ शकतो, म्हणजे व्हिडिओमध्ये येऊ शकतो. कारण का बाहेरचा आवाज पण जास्त वाटतो आहे, कारण का हे पाळण्यांचे वगैरे, त्याच्यामुळे. तर आता मी मुलांना इथे बोटीमध्ये आम्ही बसवायला घेतलेलं आहे. आता अंधार झालेला आहे. आता आम्ही निघालो. इथं मुलांना पाळण्यात वगैरे खेळवलं, कशात खेळवलं. आता आम्ही वरती जाणार आणि काहीतरी नाश्ता वगैरे करणार आणि घरी. खास माझ्या मुलीने आणलेलं आहे मुलांना खेळायचं. तिकडे भरपूर गर्दी आहे, तशी खूप अंदाज झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. तर आता इकडे मी आतमध्ये आलेले. इकडे पण असे पाळणे वगैरे लहान मुलांना खेळण्यासारखं आहे, पण झाले काय अंधार आता पडलेला आहे. वरच्या साईडला आलेले आणि मी तुम्हाला पुढे जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं म्हणजे व्हिडिओ शूट करणार आहे. तुम्ही बघू शकता. तर इकडे पण बघा गार्डन वगैरे. आता इथे अंधार आहे रात्रीचा, म्हणजे तसे ब्लफ वगैरे लाईटी चालू आहेत, पण एवढं म्हणजे खास दिसत नाही. तर मी आता सरळ चाललेले यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी. तर तुम्ही बघू शकता. मी कारण की आता लोक गावी आलेले आहेत, असं मुलांना वगैरे, त्याच्यामुळे जास्तच गर्दी झालेली आहे. फिरायला घेऊन सुट्टीसाठी आलेले आहेत. बघू शकता मस्त असं हिरवगार गार्डन, झाडे कशी छानपैकी मस्त असं हे आहे. खूप छान वाटतं, बघण्यासारखंच आहे. आणि नक्कीच तुम्ही कोणी सुट्टीला आला असाल तर नक्कीच कराडमध्ये घाटावरती येऊन इथे आनंद घ्या, एन्जॉय करा.
काय पण घे सगळं फ्री ते पण माझ्या गाड्या असतात पण त्यांच्या गाड्या असतात त्यामुळे पैसे विचारतात आता कसं आहे आता गाडा आपण दिलाय चालू त्यामुळे हे बघू शकता तुम्ही, हा इथे यशवंतराव चव्हाणाच्या समाधीचं शूट घ्यायला लागलेली. आता आपण वरतीच निघालेलो आहे. हा बाय चान्स व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. तर हे बघा इथे कराडमध्ये गाड्या मोबाईल बंद करा. तर आपल्याला इथे पुढे समाधीचं जे आहे तिथं शूट करू दिलेलं नाही, फक्त आजूबाजूचाच परिसराचा शूट करता आला, कारण का अलाउड नव्हतं म्हणून मी गेली होती, पण आपल्याला करून देता आलं नाही. इकडे पाठीमागे आहे, ते जे पाठीमागे दिसते तिकडे चव्हाणांचं समाधी आहे. पण त्या समाधीचं काय आपल्याला शूट करून दिलेलं नाही, त्याच्यामुळे मी करू शकली नाही. आणि हा व्हिडिओ बाय चान्स मोठाही होऊ शकतो. तर आता मी पुन्हा बाहेर निघायला लागलेले. खूप अंधार झालेला आहे इथे, एवढा उजेड दिसत नाही आहे. आणि मेन म्हणजे मला तुम्ही म्हणू शकता की व्हिडिओ शूट करते पण सगळं व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, कारण की आपल्याकडे माईक पण नाही आहे आणि स्टँड पण नाही आहे. मी फक्त हाताने धरून व्हिडिओ करते, त्याच्यामुळे थोडासा हात हल्ल्यासारखा पण होतो. माईक तर होता माझ्याकडे, पण माईक तुटला, त्याच्यामुळे मला माईकमध्ये कसं होतं, बाहेरचा आवाज कमी आणि माझा आवाज जास्त तुमच्यापर्यंत पोचू शकत होता. पण आता काय करणार, तुटला माईक. तर चला आता मी बाहेर चाललेले आणि मुलांना काय खायला द्यायचं आहे. मुलं खाण्यासाठी बाहेर आहेत आणि मी मात्र शूट करण्यासाठी आतमध्ये आले. तर कृष्णामाई या नदीचा जो शूट झालेला पिक्चर आहे, मराठी चित्रपट अलका कुबले यांचा, तर याच जागेवरचा आहे तो सगळे शूटिंग, आणि इथलेच शूटिंग काढलेली असल्यामुळं तो चित्रपट झालेला आहे कृष्णामाई नदी म्हटलं तर हे ओटी भरते कृष्णामाईचे या चित्रपटाचा इथे. आणि इथे बघू शकता, इथे पाठीमागे मंदिर आहे का, मंदिराचं वगैरे सगळं ते चित्रपटामध्ये घेतलेलं होतं. तर चला आता आपण पुढे जाऊया. अनिका इकडे वा. अनिका इकडे वा. अनिका अरे
आणि का तर आम्ही पूर्ण कराड फिरत आहोत. पूर्ण कराडमधून आता चालत निघालेलो आहे. अंधार तर झालेला आहे, बघू शकता. आता आम्हाला जायचं आहे रिक्षा स्टॉपला आणि घरी निघायचं आहे. आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. हे बाय करा. बाय बाय. अथर्वा जाऊ दे. तर आता आमचं स्किन झालं. आम्ही निघालो आता. बाय. आता पुढे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.